कोळी. ओके, पहिले अक्षय सिनियर मग अक्षय ज्युनियर. येस, प्रणय आणि त्यांच्या जोडीला पराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. येलो कलरची जी ब्रिजा आहे ती बाजूला काढायची आहे. विनंती असेल ज्यांची कोणीची ती येलो कलरची ब्रिजा असेल त्यांना विनंती असेल गोल्डन येलो कलरची ज्यांची ब्रिजा आहे आपण बाहेर काढायची. येस, पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. अगदी इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला, चेंडू बॉडीला ब्रश झाला. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धावची मात्र ऍड झाली आणि अतिरिक्त स्वरूपाने अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र एक धाव ऍड होईल आणि सी गणेशा होतोय. एक धावी धाव फलकावरती. 1 रन ऑन द बोर्ड. इथे मात्र गुडघा टेकवर तमाशा देखो. चेंडूला फेकून दिलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक असतील. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. दिस इज माय कॅच अँड अ शॉली टेकन असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय जेल. फलंदाज पराग होतोय फेल आणि फलंदाज परागचा समाप्त होतोय खेळ. पहिल्या विकेटचं पतन. जर आपण चेंडू पाहायला गेला तर अगदी मिसटाइम फटका होता आणि मिसटाइम फटक्यावरती इथे मात्र विकेट देखील गमावून बसली होती. प्रॉपर फुटवर्कचा यूज नव्हता. अगदी गुडघा टेकून शॉट खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडूला उंची जास्त मिळाली आणि लांबी कमी आणि त्याला अनुषंगून विकेटचं पतन. अगदी पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संकेत कोळी इथे मात्र इम्प्रेस करत आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर अक्षय कोळी हा इम्प्रेस करत आहे. नक्कीच अक्षय कोळी, त्यानंतर अक्षय थेटे, त्यानंतर संकेत पाटील हे देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र फटका चांगला आहे. अप्रतिम फटका. चेंडू हवेत असेल, लँड होतोय सीमारेषेच्या आत. 1 डाऊन ओव्हर द फॅन्स. मिळेला खणखणीत स्ट्रोक आणि दणदणीत उत्तुंग चौकार. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेटचं पतन, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धाव फलकावरती 5 जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फायर ऑन द बोर्ड 5 धावा या धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. चांगल्या प्रकारची बॅटिंग प्रणयच्या माध्यमातून. इथे मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. शफल होऊन इथून मात्र चेंडूला ऑन साइडला फेकायचा प्रयत्न होता. प्रयत्न बसला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. फायर ऑन द बोर्ड 5 धावा या धाव फलकावरती. इकॉनॉमिकल षटक आहे. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. हे षटक क्रमांक जो मात्र पहिला आहे समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल.
जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर विचार केला तर फ्रंट फुटवरती खेळत असताना सार्थक 11 खारबाव संघ आणि बॅक फुटवरती खेळत असताना साई स्पोर्ट्स खारबाव टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याला अनुषंगून इथे मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र दोन्ही संघांना करावी लागेल, कारण एका षटकानी नक्कीच जर पाहायला गेलं तर कुठलाही संघ फ्रंट फूट किंवा बॅक फूटवरती जात नाही. जर बॅटिंग करताना काही कमी राहिली असेल तर गोलंदाजी करताना देखील ती कमी दुरुस्त केली जाऊ शकते. जर पाहायला गेलं तर 8 षटकं एका संघाकडे असतात, ज्यावेळेस ते बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतात. त्या 8 षटकांमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करणं जी मात्र अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला मॅच आपण पाहू शकतो. सार्थक 11 नानकर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. टॉस जिंकला जो मात्र सार्थक 11 नानकर संघाने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं साई स्पोर्ट्स खारबाव या टीमला. आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर खारबाव संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल 1 गडी बाद 5 धावा, 1 रन 1 विकेट डाऊन 5 रन ऑन द बोर्ड. अशा प्रकारची आपण पाहू शकतो. इथे मात्र सुरुवात झालेली आहे. सावध जी मात्र सुरुवात झालेली आहे. इथून मात्र विजयाचा डंका पेटवावा लागेल. मोठे मोठे फटके खेळावे लागतील, विस्फोट करावे लागतील, आतिषबाजी करावी लागेल, मोठे मोठे शॉट्स मारावे लागतील. आणि तो आपण जर पाहायला गेलं तर मोठे फटके कुठला खेळाडू मारेल येणारी वेळ सांगेल. मॅच आपल्याला प्रणय आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकतो संकेत यांना. संकेत दळवी मॅन फ्रॉम नानकर अप्रतिम गोलंदाजी हा देखील गोलंदाज करतो. इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी नेहमीच हा गोलंदाज सुपरजित आहे. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. ज्याप्रमाणे पक्षी आपले हात हवेमध्ये फिरवतात त्याप्रमाणे पंच देखील हवेमध्ये हात फिरवत असताना इथून मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव ऍड होईल आणि धावसंख्या धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाज संकेतच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईड आउटसाइड ऑफ स्टंप जो मात्र पाहायला मिळतोय. रिव्हर्स साईड करायचा प्रयत्न होता. रिव्हर्स हिट स्विच आणि मॅसिव्ह हिट. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4, मिलेंगे रन 4, तभी तो होगा बेडा पार. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळते. चौकार जो मात्र एकवटला गेला. सरळ बॅटने धावा येत नाहीये. अशा वेळी एक वेगळी तरकीब वेगळी आपल्याला पाहायला मिळते. जो मात्र इन्व्हेन्शन उलटी बॅट घेतली, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चौकार जो मात्र स्विचिटच्या प्रयत्नांनी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धाव फलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळेल. 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेत आणि त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना वेदांत आपल्याला पाहायला मिळतील. वेदांत विरुद्ध संकेत आणि संकेत विरुद्ध वेदांत अशी बॅटल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक असतील डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. वारंवार बड्डे नसतो. ज्याप्रमाणे बड्डे देखील वर्षातून एकदाच असतो त्याप्रमाणे रिव्हर्स हिट देखील वर्षातून एकदा सक्सेसफुल होतात. नक्कीच जर पाहिलं गेलं तर मोठेगावचे निलेश म्हात्रे ते देखील रिव्हर्सचे हिट खेळतात. चांगल्या प्रकारची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्यासारखी इथे मात्र बॅटिंग करायचा प्रयत्न होता जो मात्र वेदांच्या माध्यमातून. दोन्ही शॉट जे मात्र सक्सेसफुल झाले, पण एका शॉटवरती चौकार मिळाला, एका शॉटवरती सिंगल मिळाली आणि धावसंख्या धाव फलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू ऑफ साइडला आहे, नोमॅन्स लँड मध्ये पडतो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मोठी चेज असेल जी मात्र क्षेत्ररक्षकासाठी उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेले या 2 धावा. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, तिसरी धाव मिळणार नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या धाव फलकावरती 13 रन्स ऑन द बोर्ड, 13 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं मात्र मार्गस्थ आहे. सार्थक 11 नानकर विपक्ष साई स्पोर्ट्स कारबाव मध्ये चालू असलेली विद्यमान लढत. चुरशीचा सामना, बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला, चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी आणि उरलेलं काम यष्टींच्या मागे यष्टी रक्षकांनी केलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आताच्या घडीला स्थिर आणि स्थगित 13 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स हिट आहे, रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू सरळ निघून जातोय, सीमारेषा पार. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हात तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. आणि वेदांत या दोघांची बॅट तापलेली आहे आणि त्याचा तडाखा बसतोय, जो मात्र सार्थक 11 नानकर टीमच्या खेळाडूंना म्हणतात ना, तू शेर तो मैं सव्वा शेर, तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का दर्या. त्याप्रमाणे वाघासमोर ढाण्या वाघ अशी हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स कारभाव या टीमची वेदांत आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यांना मात्र इथून डुबती नैया जी मात्र किनारे पोहोचावी लागेल टीम साई स्पोर्ट्स कारभाव संघाची. जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ अतिशय मोठे आहेत, तुल्यबळ आहेत, दिग्गज आहेत, दादा आहेत. पण या दोन संघांना आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. क्रिकेट आहे, एका संघाला जिंकावा लागतो, एका संघाला हारावा लागतो. पण त्याआधी आपण संपूर्ण एफर्ट टाकलेत का हे स्वतःला विचारल्यावरती मनातून आन्सर आलं पाहिजे की येस, आणि त्यावेळेस आपण नक्कीच सक्सेसफुल असतो. तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित आहे. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, पंचांचा हात आकाशाकडे, फलंदाज बाद, विकेटचा पट्टा, मोठा मासा गळायला लागलाय. वाघाची शिकार होत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन, बॅट्समन बॅक टुवर्ड्स द डगआउट. सिंग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विजय सरांना पाहू शकतो. एकदा विजय सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम कामगिरी सरांच्या माध्यमातून, नक्कीच मनोरंजन आणि मनोरंजन सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तितकेच चांगले पंचांच्या भूमिकेमध्ये. येस, स्पीडअप करायची विनंती असेल. चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा रीतीने जर विचार केला तर षटक क्रमांक दुसरं जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या धावफलकावरती आहेत. 2 बलाढ्य संघ इन ऍक्शन आपण पाहू शकतो. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच जर पाहायला गेलं तर पुढील फेरीमध्ये दाखवलं, जिथे त्यांना जय हनुमान टेंबिवली संघासोबत फाईट करायची आहे. डीजे
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला आपण पाहू शकतो. गोलंदाज सज्ज अक्षय, त्यांच्या समोर असतील बॅट्समन वेदांत. इथे मात्र स्कोर ऑफ द विकेट खेळलेला फटका क्षेत्ररक्षक लॉंगलेग क्षेत्रामध्ये आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 20 रन्स 20 धावा या धावफलकावरती. अक्षय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती आहेत. जर गोलंदाजीचा ट्रॅकचा विचार केला तर अक्षय देखील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. अक्षय समोर अक्षय, अक्षय समोर अक्षय. बॅट्समन अक्षय टू बॉलर अक्षय आणि बॉलर अक्षय टू बॅट्समन अक्षय. इथे मात्र फटका चांगला ऑन साइडला फेकून दिलाय. दरी होती मोठी आणि नक्कीच हा गॅप होता मोठा. धावेला नसेल तोटा. चेंडू सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर चौकार जो मात्र अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय अप्रतिम बॅटिंग करतोय. पहिला चेंडू अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला. पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू ऑन साइडला फेकून दिले. क्षेत्ररक्षक असतील मिड विकेट मध्ये. चेंडूला गॅदर करतील तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा या धावफलकावरती. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन वेदांत आणि त्यांच्या समोर गोलंदाज अक्षय. चांगल्या प्रकारचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जर विचार केला तर अक्षय थेटे एक मोठं नाव आहे. जर विचार केला तो ओपन क्रिकेट देखील तो खेळत असतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याचं मोठं नाव आहे आणि तो गोलंदाज इथे दाखवत असताना की त्याची वर्णी का प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लागते. इथे मात्र बॅटीची अप्पर ए. चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या पलीकडे जात असताना धावा मिळतील 4 आणि येस इट वॉज अ चौकार. मच 29 रन्स 29 धावा या धावफलकावरती आहेत. स्पीडअप करायचे पंचांना देखील विनंती असेल कारण आपण प्रत्येक चेंडू नंतर फील्ड सेटअप चेंज करू शकत नाही. एक तर बराचसा उशीर झालेला आहे. आपल्याला हा सामना कव्हर करायचा. यानंतर क्वार्टर फायनलचा, त्यानंतर सेमीफायनलचा आणि त्यानंतर फायनलचा सामना देखील कव्हर करायचा आहे. इथे मात्र पंचांकडे अपील होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपीलमध्ये. सिंगल धावची मात्र एकवटली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स कारवाव टीमची असेल जी मात्र 30. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर आणि सुरेख संगीत. डीजे
आपण नक्कीच व्यासपीठाकडे वळणार आहोत, जिथे मान्यवरांचा शुभ सन्मान जो मात्र करण्यात येतो. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा थोडाफार रोल करायचे. जयदीप दादा पाटील आणि भावेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अक्षयदादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी भावेशदादा पाटील, ॲडव्होकेट भावेशदादा पाटील साहेबांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण अक्षयदादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र करायचा आहे. मान्यवरांचा यथोचित सन्मान जो मात्र नक्कीच आपण व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, जनक आणि संस्थापक ऑर्गनायझर ॲडव्होकेट भावेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अक्षयदादा भोईर साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र करतोय. तर यानंतर जयदीप दादा पाटील साहेबांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण डोंबिवली गावचे समाजसेवक उद्योजक सुजलदादा भामरे साहेबांचा यथोचित सन्मान करायचे. जयदीप दादांना विनंती असेल, सुजलदादा भामरे साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा रोल करायचा तिकडे, कारण मॅच देखील इम्पॉर्टंट आहे आणि रिव्ह्यूची मागणी केली तर आपल्याकडे दुसरा कॅमेरा अँगल देखील नसेल. तर यानंतर वार्ड अध्यक्ष सन्मान्य किरणदादा रोटे साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कौस्तुभ भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण वार्ड अध्यक्ष सन्मान्य किरणदादा रोटे साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती करतोय. भव्य आणि दिव्य सभा मंडप जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि या भव्य आणि दिव्य सभा मंडपावरती आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन कट अँड कॉट बाय द कीपर, फलंदाज बाद. सन्माननीय अमोलदादा केदार साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. यज्ञजी लोट कोच साहेबांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण मंडळ उपाध्यक्ष सन्माननीय अमोलदादा केदार साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. यज्ञेश दादा कोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण मंडळ अध्यक्ष सन्माननीय अमोलदादा केदार साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करतोय. हे स्पीडअप करायचे विनंती असेल. नक्कीच जर विचार केला तर आंध्रचं सावट या मैदानावरती पडतंय. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती 31, 31 धावा या धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन द बोर्ड, 31 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. शुभमच्या माध्यमातून शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र काही होऊ शकतो, कुठलाही संघ सामना जिंकू शकतो. कुठला संघ सामना जिंकेल, कुठला संघ ज्या हनुमान टेंबुली संघासोबत फाईट करेल, हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता आणि यस, फलंदाज बाद, विकेटचं पतन पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला आहे जो मात्र फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स कारभाव टीमला. फलंदाजाची केळी संपुष्टात. स्पीडअप करायचे विनंती असेल खरबाव टीमचे खेळाडू, खरबाव टीमचे बॅट्समन, आपल्याला विनंती असेल आपण स्पीडअप करायचे बॅट्समनला. तसेच नानकर टीमच्या खेळाडूंना विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाहीये, गॅदर व्हायचं नाहीये. जर विचार केला तर पहिला चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडूवरती रनआउट. अजून 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत फक्त आणि फक्त. शुभमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी.
महेंद्र आणि महेंद्रच्या जोडीला वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण जो मात्र नक्कीच आपण पाहू शकतो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा हा आपण पाहू शकतो दुसरा झटका. 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आणि मागील 4 चेंडूंचा विचार केला तर 3 विकेट्स लागत असताना तुचेल में आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना साईश स्पोर्ट्स कारभाव टीम. बत्तीस धावा या धावफलकावरती आहे. 32 रन्स ऑन द बोर्ड. जर विचार केला तर फक्त आणि फक्त एक चेंडू या इनिंग्स मधला बाकी आहे आणि या चेंडूवरती कमीत कमी मिनिमम टू मिनिमम 4 ते 5 धावा घ्यायचा प्रयत्न असेल. चौकार किंवा षटकार मारायचा नक्कीच प्रयत्न असेल. इथे मात्र फटका मिस्टर ऑफ साइडला खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला गॅदर करतील क्षेत्ररक्षक. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद विकेटचं पतन. झटका क्रमांक लागलेला हा आपण पाहू शकतो 6वा आणि 34 धावा या धावफलकावरती आहेत. विजयासाठी 24 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण असेल जो मात्र सार्थक 11 नानकर संघासाठी. जर पाहायला गेलं तर भव्य आणि दिव्य स्पर्धा, भव्य आणि दिव्य क्रीडांगण, भव्य आणि दिव्य आपण पाहू शकतो जे मात्र सभा मंडप स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि आताच दत्तासाहेब सुदामजी पाटील मांडा साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल. मॅच आपल्याला पाहायला मिळते सार्थक 11 नानकर आणि ते फाईट करतायत अगेन्स्ट टीम साईश स्पोर्ट्स कारभाव. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कारभाव संघाची असेल 34. विजयासाठी 35 धावांचं समीकरण असेल जो मात्र सार्थक 11 नानकर टीमला. आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिवली, गारिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. थँक्यू. बुलंद आवाज आणि आमचे नक्कीच आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य रोशन संते सरांना थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्न. 35 धावांचं लक्ष आहे. मोरेश्वर सुतारा आणि त्याला साथ देतोय मयूर. मयूर दळवे आणि मोरेश्वर सुतारी जोडी आहे.
गोलंदाजी मार्कोती सज्जित गोलंदाज ऋषभ. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्रायकिंग फलंदाज मोरेश्वर सुतार. पहिला चेंडू ऑनसाइडला हुक करतायत आणि चेंडू जातो फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज मोरेश्वरच्या बॅट मधून संघनायक आहे. सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमचा. नानकर विपक्ष खारबाव हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. उर्ध विकेट. यावीस घुटना टेक तमाशा देख स्लॉप स्वीप करतोय आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय मोरेश्वर सुतारच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फलंदाज मोरेश्वरच्या बॅट मधून संघनायक आहे. कारण की त्याला देखील माहिती आहे सामना अतिशय महत्वाचा सुरू आहे. कारण की जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल जय हनुमान टेंबिवली या टीम समोर. गोलंदाज ऋषभ. कमबॅक करावा लागेल खारबाव संघाला. स्विच हिट. क्या बात है. सुरेख फटका आपण पाहतो इनफिल्डच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली मोरेश्वर सुतारने. गोलंदाज ऋषभ. इथून मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दमदार सुरुवात केली आहे या मॅच मध्ये फलंदाज मोरेश्वर सुतारने. धावसंख्या 14. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑनसाइडला फ्लिक करतायत. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. 35 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय नानकर या टीमने आणि नानकर संघाच्या बाजूने हा सामना झुकलाय. कारण की अजूनही जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 19. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जो कोणताही संघ जिंकेल त्या संघाला मोहनजी खेडा बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांना. मोहन खेडा बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडून जो कोणताही संघ हा सामना जिंकेल त्या संघाला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या षटकामध्ये मोरेश्वरने खूप चांगली बॅटिंग केली आहे
मोरेश्वरच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकरा संघ. त्यांना फाईट करतोय साईश स्पोर्ट्स खारबाव संघ. गोलंदाज सज्ज तो गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. प्रणय कमबॅक करावा लागेल खारबाव टीमला, कारण की 15 धावांची पार्टनरशिप बनवली. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे संघ नायकाने नानकर या टीमला. ओव्हर द विकेट. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. कलात्मक स्ट्रोक आहे, फक्त दिशा दिली आहे. एकदम तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळतात 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय फलंदाज मोरेश्वर सुतार. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे मोरेश्वर सुतारच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 18 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 17 चेंडूंमध्ये 18 धावा या बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा कट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिप मध्ये. शॉट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज यावेळेस मयूर आहे. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकदा तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. कोणताही धोका पत्करत नाहीये तो म्हणजेच नानकर संघ, कारण की त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलने आम्ही हा सामना जिंकू शकतो. धावसंख्या आहे 19. 16 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. मोरेश्वर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू जातोय फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय नानकर संघ. पुन्हा त्या ड्राईव्ह करतोय. कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट कव्हरला, ते झालेत बीट. बॅकिंग चांगलं होतं आणि 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमला. प्रणय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. राईट मोर द विकेट. यावेळेस लिडिंग एज आहे. झेलची शक्यता असेल. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू पट्टू नो मॅच लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळते 1 चिकी सिंगल आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमची 25. बनवायचे 35 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 10 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे विनंती असेल आणि या दरम्यान आपल्या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मिरजी देसाई साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय पाटील. कमबॅक करावा लागेल खारबाव या टीमला, कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमने. सलामीचे फलंदाज खेळतात खेळपट्टीवरती मयूर
आणि मोरेश्वर सुतारने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे नानकर या टीमला. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज मयूर. यावेळी ड्राईव्ह करताय अलॉंग द कार्पेट. चेंडू खेळला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मोरेश्वर सुतारने खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. मॅच विनिंग फलंदाजी तो करतो, त्याला साथ देतोय मयूर. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आहेत मिरजी देसाई साहेब, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील राईट मोर द विकेट. यावेळी पुण्याला ड्राईव्ह करतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा. डीप मध्ये एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती. लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतो गोलंदाज अक्षय पाटील. या षटकामध्ये 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग फलंदाज मयूर. एक विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंगला आहे. यावेळी बिग हिट करतोय. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट ह्यूज मॅक्सिमम षटकार. डीजे मास्टर 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नानकर या टीमला. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा तर नो बॉल आणि चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 9+4 पंजा मिनिटं बॅटिंग करणाऱ्या नानकर टीमला आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर या टीमने. आणि नानकर संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन नानकर संघ. हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. खारभाऊ संघाचं दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. पंचांना विनंती असेल मॅच बॉल आपण घेऊन यायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अक्षय कोहली, ज्याने पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अक्षय कोहली. टॉस साठी आपण त्वरितच रिपोर्टिंग करायचं आहे. मोरेश्वर सुतार यांना विनंती असेल आपण या टॉस साठी. आणि